मॅडम पण वेगळ्याच वाटतायत. भुवनेश्वरी मॅडमच होत्या ना त्या? पण अशा अगदी साध्या आयुष्यातल्या भुवनेश्वरी मॅडम परत आल्यात. काय सांगायलीस चंचे? खरंच ताईचा अधिपतीला फोन आलता? वय मम्मी, ती मास्तडी त्या म्हातारीला सांगत होती ना, तेव्हा स्वतःच्या कानाने ऐकलंय मी. म्हणजे चंची ताई जिवंत आहे? मग काय तिचं भूत करत होतं बाई फोन. मम्मी आता तिचा फोन आलाय, मग ती स्वतः परत येणार. तिने का अंदाज घेती इथं काय वातावरण आहे आता. खरंच हुशार आहे ग ती. म्हणजे आपली समधी मेहनत पाण्यात गेली म्हणायची. केवढी स्वप्न बघितलेली ग मम्मी, समधी मेहनत पाण्यात. मी तर नाही का फॅक्टरीत जाऊन कागदपत्र बी गोळा केलती. आता ती येणार आणि परत आपल्या डोक्यावर बसणार आणि आपल्याला तिच्या तालावर नाचवणार. चंचे तुला सांगू, जर का ताईचा पत्ते आपल्याला लागला असता का नाही, तर आपण स्वतः तिथं जाऊन ती घरात परत कशी नाही येणार याची व्यवस्था केली असती. अगं मम्मी, आत्या बाईला मिशा असत्या तर असा विचार करून काय उपयोग आहे आता. अगं ती आईली आता मम्मी. मम्मी ती ना एवढी समधी संपत्ती सोडून लंकेच्या पार्वतीसारखी राहणार आहे. ते नशीब तिचं नाही, आपलं हाय. नाही भास नव्हता. असा कसा भास होईल? 100% त्याच होत्या, पण वेगळ्याच वेशात होत्या, नेहमीसारख्या नव्हत्या. त्यांनी पाहिलं का मला? का नाही पाहिलं? का मला बघून निघून गेल्या? काही कळेना झालंय. त्या कोल्हापूरमध्ये आल्या तर मग सरळ घरी का नाही आल्या? कदाचित बाबांशी भांडण झालंय, त्यांचा अपमान झालाय म्हणून नसतील त्या आल्या. हां बरोबर, हेच कारण असेल. नाही, पण मग अधिपतींशी तरी संपर्क साधला असता त्यांनी. तेही नाही केलं. नाही, अधिपतींशी संपर्क साधला तरी अधिपती त्यांना घरी यायचा आग्रह करणार, म्हणून त्यांनी कोणाला संपर्क केले नाही. हाँ बोलो क्या? वा भावा, तुझी नेहमीसारखी हाक ऐकून बरं वाटलं. भावा मी याच्यासाठी फोन केला होता की तुला काही डिस्ट्रीब्युटरचा वगैरे फोन आला का? नाही रे. काही नाही भावा, काल ट्रान्सपोर्टमुळे ना माल पोचायला जरा उशीर झाला. म्हणजे माल पोचलाच सकाळी, त्यांनी मला फोनही केला होता. ते परत तुला फोन करतील म्हणून मी बोललो कळवूया तुला. आधीच तू डिस्टर्ब आहे, त्यामध्ये अजून तुला डिस्टर्ब नको करायला. तू टेन्शन घेऊ नको, इकडे सगळं नीट चालू आहे. बरं बरं ठीक आहे. झालं ना सगळं? हो झालंय. एक रिक्वेस्ट करू का? हां. म्हणजे मला माहिती आहे तू टेन्शनमध्येस, तुझ्या डोक्याला 1000 व्याप आहेत सध्या. पण काही फाईल्सवर तुझ्या सह्या हव्यात, तर तुला थोड्या वेळ फॅक्टरीमध्ये यायला जमेल का? हां नाही करू की, येणारच होतो मी. त्याची मी लई कामं पेंडिंग राहिल्यात. माझं काही लक्षच नव्हतं कामात. आता करून टाकूया पटापटा. वा, मला वाटलं नव्हतं तू असं म्हणशील. मॅडमचा काही पत्ता लागला का? हां अरे नाही पत्ता नाही. तुला म्हणलं की पत्र आलं होतं त्यांचं, आणि आता फोन आला होता अरे त्यांचा. अरे वा, ही तर गुड न्यूज आहे. एक नंबर भावा. आता फोन आलाय ना, म्हणजे आईसाहेब पण लवकर घरी येतील. तू काळजी करू नकोस. हां, आणि तू विचारलं नाहीस का त्यांना की त्या कुठे आहेत, काय, म्हणजे काही कळलं का तुला? अरे नाही ते काय कळलं नाही. मी विचारलं पण ते काय सांगितलं नाही. त्या म्हणजे थोडक्यात त्यांच्या बोलण्यावरनं असं कळलं की म्हणजे एकांतात असणार कुठेतरी त्या.
ठरवूनच गेल्यात त्या. ते जर सांगितलं असतं त्यांनी की त्या कुठं आहेत तर मी आता इथं असतो काय, त्यासनी घेऊन आलो नसतो. काय वाटेल झालं असतं तरी. काय मुंकी आहे. ते बरोबरच आहे. आत्ता सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. तू काळजी करू नकोस. हा, त्या लवकरच घरी येतील आणि टेन्शन वगैरे बिलकुल घेऊ नकोस. हा येणार, त्या 100% घरला येणार, मला खात्री आहे. बरं चल आता येतो मी फॅक्टरीत, बाकी तिकडे आल्यावरच बोलूया. हा ठीक आहे. बरं भावा, ये लवकर. सॉरी सॉरी, मला वाटलं. सॉरी सॉरी, खरंच सॉरी. जावई बापू, अहो घ्या या घ्या. चहा घेऊन तोंड गोड करताय साहेब की मिठाई ना? आई, सकाळी सकाळी मिठाई वगैरे? हाय का आता? अहो भुवीचं पत्र आलं, फोन आला, म्हणताना तोंड गोड करा म्हणले. माझ्या पोरीची खुशाली कळली. जीवाचा घोर गेला बघा माझा. लय काळजी वाटत होती. माझी पोर कुठं राहत असल, कशी राहत असल, काय करत असल. पण आता जीव भांड्यात पडला बघा. तुमचा जीव भांड्यात पडला आणि आता बऱ्याच जणांच्या जीवाला घोर लागणार आहे. हे बघा, हे असं बोलू नका बरं. तुम्हीच म्हणत होता ना, भुवी घरला आली पाहिजे म्हणून. मग आता कशा पायी राग करतायसा? अहो तिला आपल्या समद्यांची काळजी आहे म्हणताना तिनं आपल्याशी संपर्क केला. आता घराचं वातावरण बदललं. अधिपतीच्या डोक्यावरचं वजं उतरल बघा. त्याच्या डोक्यावरचं ओझं उतरणार आहे आणि माझ्या डोक्यावरचं वाढणार आहे. हे बघा, तुम्ही असाच जर का राग करत बसलात ना तर अधिपती अजूनच चिडेल तुमच्यावर. जरा शांत राहा की. ऐकलं का? तुम्ही तेच सांगताय जे अक्षरा मला सांगत असते. हा मग सुनबाई बरोबरच सांगते या. तिचं तरी ऐका. आणि हे बघा, भुवी परत घरी आल्यावर तिच्याशी भांडण काढू नका, कळलं का? मग अक्षराला जे मी सांगितलं तेच तुम्हाला सांगतोय. मला भुवनेश्वरीशी काही देणं घेणं नाहीये, पण सध्या अधिपती दुखावला जाईल असं काहीच करणार नाहीये मी. मी जरा फॅक्टरीत जाऊन येतोय. चहा तरी घेऊन जावं ना. आई चहा नको, चहा होईल आता फॅक्टरीत. पण तुम्ही म्हणताय तर जरा हे बघा मिठाई. मी रेडी आहे. कशाला? फॅक्टरीत जायचंय ना व. नाही, फॅक्टरीत तू यायची गरज नाहीये आता. माझी कामं आहेत तिथं बाकी. तुझी जी काही काम आहेत ती इथं घरात बसून कर. आता यापुढे फॅक्टरीत तू येण्याची गरज नाही. अहो बरं मोठे काय डोसक्यावर पडल्यावानी करतीयास? ते नग म्हणले ना व, मग कशा पाहिजे लहान पोरावानी त्यांच्या माग माग करतीयास? घरातलं काम कर जरा. येऊ चल, घेऊन जा. हा हॅलो मास्तर, बोला. अधिपती, मला आत्ताच्या आत्ता भेटायला आहे. हा काय काय झालं? मी फोनवर नाही सांगू शकत आहे तुम्हाला, पण तुम्ही जिथे कुठे असाल तिकडून मला भेटायला या. प्लीज लवकर या. मी शाळेजवळच्या बस स्टॉपवर आहे, इकडे या, लवकर या.
हा मी हे काय गाडीच चालवायला लागलो, तिकडेच यायला लागलो. काय झालं काय मग? तुम्ही या ना लवकर या प्लीज. अहो पण काय कसली गडबड आहे, काय कसलं टेन्शन आहे का? काय झालं काय मला जरा सांगा, नीट सांगा जरा, काय झालं? अहो मी तुम्हाला सगळं सांगते भेटल्यावर. जमेल ना तुम्हाला? जमेल म्हणजे तो जमवायलाच लागतं. मी तिकडेच येतोय, सांगतोय काय 10 वेळा, तिकडेच यायला लागलोय. हो अहो काहीतरी बोला, उगाच टेन्शन देऊ नका मला. काय झालंय? नाही टेन्शन नका घेऊ तुम्ही, मी तुम्हाला भेटल्यावर सगळं सांगते. या लवकर या. बर ठीक. मी सुर्वे साहेबांशी सविस्तर बोललो होतो मला काय हवंय, त्याप्रमाणे प्रोसेस झाली आहे सगळी. हो केलीच सर. थोडंफार डॉक्युमेंटेशन बाकी आहे, ते जोडतो आणि पूर्ण करून टाकतो सर. लवकरात लवकर करा. बाकीचं सगळं बाजूला ठेवा आणि हे प्रायोरिटीने कम्प्लीट करा. हो चालेल सर. आणखी एक, हे जे आपण करतोय हे या रूमच्या बाहेर जायला नको आहे. काळजी घ्या. आणि जर बाहेर गेलं तर मला कळेल कसं गेलंय. अहो मोठे मालक, तुम्ही सांगितलंय म्हटल्यावर कुणाची टाप आहे का बोलायची? बरं, तुम्ही जे डॉक्युमेंट सांगितले होते ना, ती फाईल रेडी केली आम्ही. जरा डॉक्युमेंट चेक करून घ्या ना. मी सांगितलं होतं ते सगळे मुद्दे नीट मांडलेत तुम्ही. छान केलं काम. आणि महत्वाचं म्हणजे खूप लवकर केलं. हे महत्वाचं होतं. हे सगळं लवकर स्पीडने व्हायला हवं होतं, नाहीतर त्याचा काही उपयोग झाला नसता. गुड. आपल्याला आणखी काही कामं करायची आहेत, मी सांगतो तुम्हाला, पण सध्या हे लवकर कंप्लीट करा. ठीक आहे मोठे मालक, येतो आम्ही. या. बस आता भुवनेश्वरी परत जरी आली तरी तिच्या हातात काहीच नसेल. माझ्या सगळ्या प्रॉपर्टीवर अधिपती आणि अक्षराचाच अधिकार आहे आणि त्यांचाच राहील. भुवनेश्वरीला तो अधिकार परत कधीच मिळणार नाही. अहो मास्तर मी कुठे हरवलं? काय झालं? मला जर मी विचारलं तुम्हाला भेटल्यापासून काय झालं तुम्ही काय सांगणं झालंय? एवढं गडबडीनं मला बोलून घेतलं, मी 0 मिनिटात आलो तर काय सांगा तर काय झालं? काय त्या बस स्टॉपवर काय करत होतो तुम्ही? तुम्हाला कसं सांगू मला कळत नाहीये. सांगा पटदिशी. मराठीत सांगा, इंग्लिश मधून सांगा, कसं तरी सांगा. तुम्ही विश्वास नाही ठेवणार खरं तर माझ्यावर, पण मी त्या बस स्टॉपवर होते ना, जिथे मी थांबले होते, तिथे मला भुवनेश्वरी मॅडम दिसल्या. काय? मला मॅडम दिसल्या तिथे. आईसाहेब दिसले तुम्हाला? हो, तिथं त्या बस स्टॉपवर? त्या बस स्टॉपवर मला भुवनेश्वरी मॅडम दिसल्या. त्या जराशा वेगळ्या वाटल्या मला. म्हणजे कशा? म्हणजे मॅडम कशा नेहमी अशा करारी असतात, तडफदार असतात, तशा नव्हत्या त्या. एकदम साध्या होत्या. साडी पण अगदी सिंपल होती आणि दागिने नव्हते, अंगावर अजिबात दागिने नव्हते. एकदम साध्या वाटल्या त्या. आणि त्यांचं वागणं, बोलणं, आविर्भाव संयत होतं. काय संयत? कसं म्हणजे भुवनेश्वरी मॅडम नेहमी कशा असतात तशा नव्हत्या त्या, पण मॅडमच होत्या. अगदी सिंपल साध्या अशा. नाही बोलतीच कुठली तरी बाई बघितली असेल तुम्ही, गैरसमज झाला तुमचा. सोडा. अहो मला माहिती, मी माझ्या डोळ्यांनीच पाहिलंय, मॅडमनाच पाहिलंय. नाही ते होतंय तसं, तुमचा भास झाला असणार आहे. आईसाहेब इथं आल्या असत्या तर फोन केला असता की असं शक्यच नाही. काय झालंय, आपण आता केव्हापासून नुसतं आईसाहेब तेवढाच विचार करतोय, त्यासनी शोधतोय की नाही. त्यामुळे ते तसं म्हणतात, ते तसं होते ते मनी काय ते वस्ती स्वप्नी दिसत. माझं बी आता 2-3 वेळा तसंच झालं आईसाहेबांनी शोधताना, माहिती आहे का? त्यामुळे तुमचं बी झालं तसं. अहो नाही अधिपती, मी खरंच सांगते, भास नाही झाला मला. मॅडमच दिसल्या, मॅडमच होत्या त्या. कसा विसरू शकेन त्यांचा चेहरा? नाही बघा, मला सांगा, आईसाहेबांनी पत्र कोणाला लिहिलं होतं? तुम्हाला. फोन कोणाला केलता? तुम्हालाच. मग इथं कोल्हापुरात आले असते तर कॉन्टॅक्ट कोणाला केला असता? तुम्हालाच. हा मग तेच म्हणतोय मी, त्या इथं आल्या आणि आपल्याला कॉन्टॅक्ट केला नाही. हा भेटीच राहू द्या, निदान फोन बी केला नाही, असं होईल का? मी तर म्हणतो कॉन्टॅक्ट राहू द्या. त्या कोल्हापुरात आल्या असत्या गणित सरळ घरी आल्या असत्या, माहिती आहे काय? कारण त्याची माहिती आहे आपण आता ट्रिपवरनं आलेलो आहे. आता पावसा पाण्याच्या तिकडे त्या बस स्टॉपवर कशाला जाऊन बसली? हे बघा, मला तुमचं म्हणणं पटतंय, तुमचं बरोबर आहे. पण असा विचार करा की मॅडमचं आणि बाबांचं भांडण झालंय. मॅडम इतक्या स्वाभिमानी आहेत, त्या घरी कशा येतील? आणि त्यांनी तुम्हाला पण कॉन्टॅक्ट नाही केला, कारण तुम्ही त्यांना घरी यायला सांगणार, तुम्ही भरीच पाडाल त्यांना.
म्हणून त्यांनी तुम्हाला कॉन्टॅक्ट केला नाही. नाही ते पटलं आम्हाला, त्या मानी आहेतच, पण मला सांगा ते इथं आल्या त्या तुम्हाला भेटल्या, मला का भेटल्या नाही? मला भेटू शकत होतेच की, एवढं पत्र पाठवलं त्यांनी, फोन केला मला. याचा अर्थ त्या कोल्हापुरात आल्या नाहीत. मी सांगतो तुम्हाला, माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही भलत्याच कुठल्या तरी बाईला बघितलं, तुमचा गैरसमज झाला, आता लई विचार करू नका, सोडा. अहो पण नाही पण बिन काही नाही. आता आईसाहेब इथं आल्या नव्हत्या, सोडा, शक्यच नाही. इथं येऊन त्या आम्हाला भेटणार नाही तसं होऊच शकत नाही. बरं मला सांगा आता तुम्हाला कुणीकडे सोडू, कारण मला आता फॅक्टरीत जायला लागणार. तुम्ही मला शाळेत सोडा आणि घरी जा. बरं चालतंय. आणि तुम्ही आता लई विषय हार्ड करून घेऊ नका. आणि तुम्ही आता आईसाहेबांना शोधणं थांबवा. त्या घरला येणार आणि लवकरात लवकर येणार, विश्वास ठेवा तुम्ही माझ्यावर. ओंकार, आपण कामाच्या पद्धतीत जे बदल केलेत त्याबद्दल कोणाची काही तक्रार नाहीये ना, कामगारांची वगैरे? नाही मोठे मालक, कोणाचीच तक्रार नाहीये. आणि थोडा वेळ लागणारच कामगारांना ऍडजस्ट व्हायला, आणि अजून तरी कोणी कंप्लेंट केली नाहीये. खरंय, बदल ऍक्सेप्ट व्हायला वेळ जातोच. बरं, अधिपती आला की नाही फॅक्टरीत? येतीलच ते, वेळ झाली त्यांची यायची. तो आला की त्याच्याकडून पेंडिंग कामं सगळी करून घे. एवढे दिवस तो नव्हता, तर त्याच्या सह्या वगैरे राहिल्या असतील ना, त्या सगळ्या करून घे. हो हो, ते आले की मी लगेच करून घेतो. ते काय करले तिथं? काय करतोय म्हणजे मी काम करतोय आधीसारखं. आधीची गोष्ट वेगळी होती, आता मी इथं आहे. ओंक्या त्यासनी सांग, आता मी इथं आहे, मला कळतंय माझं काम कसं करायचं आणि काय करायचं ते, आणि माझ्या कामाच्या मध्ये कुणी लुडबुड गेलेली मला खपणार नाही. मी मध्ये येत नाहीये, लुडबुड तर अजिबात करत नाहीये. मी इथं मदतीला आलो होतो, कामं लवकर मार्गी लागावीत म्हणून. काय गरज नाही आहे त्याची. ते कंपनीच्या हितासाठीच. ओंकार, थांब. ते कशाला आलती इथं? भावा तू इथे नव्हतास ना, म्हणजे जेव्हा ट्रिपला गेला होतास तेव्हापासून मोठे मालक फॅक्टरीमध्ये येत आहेत, आणि ते आल्यापासून सगळी कामं सुरळीत चालू आहेत. काय गरज आहे? ते जर परत आले तर त्यासनी सांग, म्हणजे परत आले तर सांग की आता मी आलोय, त्यांची इथं काही गरज नाही आहे. होय. हा ओंकार मावशी बोला. ऍक्च्युली वहिनी मी तुम्हाला कॉल केलाय, पण मला कळत नाही तुम्हाला मी सांगणं योग्य की अयोग्य, पण तुम्हाला माहिती असावं म्हणून सांगतोय. काय हो, काय झालंय? मला टेन्शन येईल असं नका बोलू. काय झालंय? नाही नाही, तसं काही नाही झालंय. ऍक्च्युली तुम्ही इथे नव्हतात ना, तेव्हापासून मोठे मालक फॅक्टरीमध्ये यायला लागलेत. फॅक्टरीचा कारभारही सांभाळत आहेत. त्यांनी छोटे मोठे बदल, म्हणजे म्हणतो ना आपण एक मायनर लेवलचे तसे बदल घडवून आणलेत फॅक्टरीमध्ये. तर त्यांचं इथे येणं अधिपतीला आवडत नाहीये. तो नीटही बोलत नाही त्यांच्याशी. अरे बापरे. वहिनी, म्हणजे मला अधिपतीचं हे वागणं खूप ऑड वाटतंय. किती झाले तरी ते त्याचे वडील आहेत ना, आणि आता त्यांनी मला संकटात टाकलंय. कोणी, बाबांनी की अधिपतींनी? अधिपतींनी मला सांगितलंय की तू मोठ्या मालकांना सांग की फॅक्टरीमध्ये येऊ नको. आता मी नोकर आहे हो या फॅक्टरीमध्ये, मी कसं सांगू शकतो मालकाला की तुम्ही फॅक्टरीमध्ये येऊ नका म्हणून? असं म्हटले ते? हो वहिनी, तुम्हीच मला सांगा, मी कसं आहे त्यांना सांगणार, आणि कुठल्या अधिकाराने सांगू मी त्यांना? नाही नाही, तुमचं बरोबर आहे, तुम्ही नाही सांगू शकत ही गोष्ट. ठीक आहे, मी बोलते अधिपतींशी, मी करते काहीतरी. थँक्यू वहिनी. मला ना खरंच खूप टेन्शन आलं होतं, आणि कळत नव्हतं की या संकटातून कसं बाहेर पडायचं. नाही नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी बोलते त्यांच्याशी. ठीक आहे वहिनी, थँक्यू सो मच. हां, ठेवतो मी फोन. बाय बाय. भुवनेश्वरी मॅडम,